नमस्कार, मी डॉक्टर हेमंत जोशी, विरारला असतो, मुलांचा डॉक्टर आहे. तर हे जीव वाचले असते. काही दिवसापूर्वी अमरावतीला 4 छोटी मुलं अचानक मेली. परिचारिकेने कॅल्शियम ऐवजी चुकून केसॉल हे पोटॅशियमचं इंजेक्शन दिले. डॉक्टर मित्रांशी चर्चा करताना असे कळले की अशा बऱ्याच चुका बऱ्याच ठिकाणी होतात आणि खरं तर सर्वच क्षेत्रामध्ये होतात. पूर्वी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्रिगुणी लस आहे, ट्रिपल म्हणतो आपण त्याला, ट्रिपल लस ऐवजी चुकून स्कोलिन नावाचे इंजेक्शन दिल्याने मुलं मेली होती. अशा अनेक चुका रोज अजाणतेपणी सर्व क्षेत्रात होतात. यातल्या खूप चुका इंग्रजीमध्ये व्यवहार केल्याने होतात. ही औषधं जर मराठीत लिहिली असती तर यातील काही जीव नक्की वाचले असते. याचं कारण असं की सर्व व्यवहारांप्रमाणे आजाराची सेवा करायचा व्यवहार हा लोकव्यवहार आहे. तो लोकांच्याच भाषेत यायला पाहिजे. एखाद्या रुग्णालयामध्ये 10 पैकी सेवा करणारे 1 डॉक्टर आणि 10 इतर लोक असतात, 10 पट, आणि या सर्वांना इंग्रजी नीट येत नाही. त्यामुळे आम्ही इंग्रजीत लिहितो म्हणजे आम्ही या चुकांना समाज म्हणून जबाबदार आहोत. त्या परिचारिकेला मारलं, त्या परिचारिकेला काढून टाकलं, शिक्षा पण केली, तिला आतूनच खराब वाटत असेल, डॉक्टरना मारलं, पण आम्ही सगळे समाज म्हणून या चुकीला जबाबदार आहोत कारण आम्ही इंग्रजीमध्ये लिहितो. त्या इंग्रजीला मारा ना. असे आपल्या घरी होऊ नये म्हणून काय करावे? आपण टीव्ही घेतो, कॉम्प्युटर घेतो, फ्रीज घेतो, इस्त्री घेतो, या सगळ्यांचे कागद हे कसे वापरावं हे इंग्रजीमध्ये येतात. त्यामुळे आमच्या घरी धड कोणाला काहीही वापरता येत नाही. आम्हाला धड मोबाईल वापरता येत नाही, मोबाईलचा प्लॅन कळत नाही. आम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेतो, ती चुकीची घेतो, विम्याची पॉलिसी, कारण आम्हाला विम्याचा कागद कळत नाही. पण हे सगळं मराठीत करणे एवढी अक्कल आमच्या मोठ्या लोकांना नाही आहे का? हुशार लोकांना आहे ना, पण आम्ही मागत नाही. हा आजार आहे. सो आज आपण हे मागूया की मी जे घेईल, ज्याला मी पैसे मोजेल, ते मला मराठीत करून पाहिजे. त्याने हा महाराष्ट्र छान होईल. भारताची जनगणना हे सांगते की महाराष्ट्रात 70% लोक मराठी जाणतात, 10% लोक, 11% लोक हिंदी जाणतात, तेवढेच इंग्रजी जाणतात. म्हणजे 10 पैकी 9 लोक इंग्रजी जाणत नाहीत. परंतु सगळे व्यवहार आणि हुशार लोक आणि शिक्षण आणि औषधी व्यवहार इंग्रजीमध्ये आहेत. मग चुका होणार. त्याला आपण समाज म्हणून जबाबदार आहे. पण आपण बघा की सर्व औषधांवर मराठीत नावं आहेत. बहुतेक कंपन्या मराठीत नावं टाकतात. डॉक्टर हुशार आहेत, 10वीपर्यंत मराठी हिंदी शिकलेले आहेत, ते हिंदी मराठीत सहज औषधं लिहू शकतात. आपण प्रार्थना करावी, ते बदलतील. मराठीत हिंदीत औषधं लिहितील. म्हणजे चुकीच्या औषधाने आपण खराब झालो, आपल्या घरचे खराब झाले, कोणी मेलं, अशा दुर्घटनाच होणार नाहीत. आपण सर्वच व्यवहार मराठीत हवे अशी प्रत्येकाला विनंती करा. आपल्याला मिळणारी प्रत्येक पावती मराठीत हवी. आपला मोबाईल, टीव्ही, इस्त्री, औषध, प्रत्येक वस्तूवरचं नाव, त्याची किंमत, त्याची एक्सपायरी डेट, हे सगळं मराठीत पाहिजे. मी सकाळी ब्रेड घ्यायला गेलो, त्याने मला 25 रुपये मागितले. मी दिले, पण त्यात खाली लिहिलं होतं इंग्रजीत बारक्या की मुंबई परिसरात 22 आणि मुंबई बाहेर 25. पण दुकानदार हुशार आणि मी डॉक्टर असून घाईत लक्ष नाही, त्यांनी माझ्याकडनं 25 रुपये घेतले. मग मी त्याच्याकडनं परत घेतले. पण अशी आमची सगळी फसवणूक रोज मराठीमध्ये नाही म्हणून होते. आम्ही साधे ग्राहक आहोत. आम्हाला वस्तूची माहिती मिळणे हा आमचा प्राथमिक हक्क आहे आणि तो मराठीमध्ये सर्व माहिती दिली तरच होतो. म्हणून आम्हा सरकारने आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सर्व वस्तूवर मराठीमध्ये सर्व माहिती आणलीच पाहिजे. पण आपली इंग्रजीची गुलामगिरीच चालू आहे. इंग्रजीचा कुत्रा चावला आमच्या लोकांना, त्यांना दुसरं काही दिसतच नाही. जगभर 1 कोटीपेक्षा कमी लोकसंख्येच्या देशात
सर्व त्यांच्या भाषेत मिळते. फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, ग्रीस, इस्रायल, लहान लहान देशात, मुंबईपेक्षा लहान लोकसंख्येच्या देशात, पण सगळं त्यांच्या भाषेत होते. मोबाईल त्यांच्या भाषेत सुरू होतो. माझ्याकडे अफगाणिस्तानचे डॉक्टर शिकायला येतात. ते हसतात आम्हाला. अफगाणिस्तानमध्ये, इराणमध्ये पुश्तूमध्ये MBBS होते. आपल्याकडे मराठीत व्हायला पाहिजे. आता सुदैवाने भोपाळला जुलैपासून MBBS कोर्स हिंदीमध्ये सुरू होणार आहे. तसं आता मराठीत व्हायला पाहिजे. आपला मोबाईल, कॉम्प्युटर, TV बटन दाबल्यावर नमस्ते म्हणून मराठीत सुरू व्हायला पाहिजे. आई, आजी, मावशी, काकी, आत्या सगळ्यांना वापरता आला पाहिजे. हेच प्रगतीचं साधन आहे ज्ञानाचं. हे मराठी व्हायला पाहिजे. मग आपल्या देशाची प्रगती होईल. आपल्या दुकानाचा सर्वात मोठा नामफलक मराठीच हवा असा कायदा आहे. हे न करणाऱ्याला शिक्षा आहे. पण सरकारी काम होत नाही. तरुणांनो, तुम्ही असरकारी काम करा, असरकारी काम करा असं विनोबा म्हणायचे. परिणामकारक म्हणजे असरकारी. आपणच आपला देश चांगला करूया, दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहू नये. असं आपण केलं. सगळ्या डॉक्टरांनी औषधात मराठी नावं लिहिली, मराठीमध्ये सगळ्यांनी सगळं लिहिलं, तर आमचे लोक लवकर बरे होतील, आमच्या चुका कमी होतील आणि महाराष्ट्र छान होईल. चला आपण हे करूया. सर्वांना आज सांगूया. गणपतींनी सकाळी दूध पिलं एक वेळा, ते सगळ्यांना संध्याकाळी कळलं. तसं आपण वायुवेगाने सगळ्यांना हे सांगूया, सर्व भाषेत सांगूया आणि हा भारत चांगला करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.